शिवाजी विद्यापीठात आज मीट द सायंटिस्ट उपक्रमांतर्गत आयोजित विशेष व्याख्यानात भारत आता संरक्षण क्षेत्रात आयातदार नव्हे तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा निर्यातदार देश बनल्याचं प्रतिपादन DRDOचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी केलं। स्वदेशी तंत्रज्ञानामुळे भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठी झेप घेतल्याचं सांगत त्यांनी ऑपरेशन सिंदूर, संरक्षण उत्पादनातील झपाट्याने वाढ आणि दहशतवादावर भारताची कठोर भूमिका याबाबत थेट भूमिकाही स्पष्ट केली आहे। कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या। शिवाजी विद्यापीठात आयोजित मीट द सायंटिस्ट व्याख्यानात DRDOचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील झेपेचा मागोवा घेतला। भारत आज 1,27,000 कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन करतो आणि त्यातील 23,000 कोटींहून अधिकची निर्यात करतो, ही माहिती त्यांनी दिली। पुढील 5 वर्षात हे उत्पादन 3 लाख कोटींवर जाणार असल्याचा त्यांनी अंदाज व्यक्त केला। भूमी, वायू, जल, आकाश आणि अवकाश सर्व स्तरांवर भारत अत्याधुनिक शस्त्रास्त्र तयार करत असल्याचं सांगत देवधर यांनी दहशतवादाविरुद्ध देशाची भूमिका स्पष्ट केली। पाकिस्ताननं दहशतवादी कृत्य सुरू ठेवली तर भारताचे प्रत्युत्तर अधिक कठोर असेल असा ठाम इशारा त्यांनी दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी डॉक्टर प्रमोद जे पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। डॉक्टर हर्षवर्धन पंडित यांनी सूत्रसंचालन केलं तर डॉक्टर दीप्ती कुरे यांनी आभार मानलं। कार्यक्रमाला स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉक्टर अजित कोळेकर, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।